हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर आजच्या या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसच्या सिरीजमध्ये आज देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही मराठी वाक्य आपण बोलत असतो ती मराठी वाक्य मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते शिकणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आता इथे बघा, इथे मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, प्रश्न लिहिलेला आहे, तू काही खात का नाहीस? अशा प्रकारचा प्रश्न आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतो। मग सर्वात आधी जेव्हा आपण एखादा मराठी वाक्य किंवा मराठी प्रश्न हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा त्या मराठी वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता यायला पाहिजे। आता काळ ओळखण्यासाठी काय करायचं, तर ते जे वाक्य असेल किंवा तो जो प्रश्न असेल, मराठी प्रश्न असेल, त्या प्रश्नातलं क्रियापद बघायचं। बघा आता इथे तू काही खात का नाहीस, मराठी वाक्यातला शेवटचा शब्द म्हणजेच क्रियापद। मग त्या क्रियापदावरून आपल्याला कळू शकते की ते वाक्य कोणत्या काळातलं आहे। बघा आता इथे दिलेलं आहे नाहीस। आता इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे वाक्य नकारार्थी आहे हे समजून घ्यायचं। प्रश्न असो किंवा वाक्य असो, नाही शब्द आला शेवटी म्हणजे क्रियापद नाही असलं म्हणजेच ते वाक्य किंवा तो प्रश्न नकारार्थी आहे असं समजून जायचं। आणि आहे किंवा नाही असं क्रियापद असलं म्हणजेच तो प्रश्न, हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे। मग आता वर्तमान काळामध्ये या प्रश्नाची रचना इंग्रजीत कशी असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया। त्याचप्रमाणे बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा प्रश्न आहे, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे। का या मराठी प्रश्नार्थक शब्दासाठी इंग्रजीमध्ये जो प्रश्नार्थक शब्द येतो काला आपण इंग्रजीमध्ये व्हाय हा शब्द वापरतो, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल, व्हायने होईल। मग आता सर्वात आधी आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ। सर्वात आधी तर काय सांगितलं मी की सर्वात आधी येणार आहे WH वर्ड, म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द। त्यानंतर आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आपण इथे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत। मग आता डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते प्रश्नार्थक शब्दानंतर प्रश्न बनवताना। मग डू किंवा डज आपण हे कशावरून ठरवत असतो, डू वापरायचं का डज, तर कर्त्यावरून। आता इथे कर्ता आहे तू, म्हणजेच इंग्रजीत तू साठी आपण यू वापरतो, मग यू नंतर आपण डू वापरतो, म्हणून आपण इथे प्रश्नार्थक शब्दानंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत, हे लक्षात घ्यायचं। प्रश्नार्थक शब्द काय असेल त्यानंतर आपण डू घ्यायचं आणि आता हा नकारार्थी प्रश्न आहे त्यामुळे डू नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागणार आहे। म्हणजेच जेव्हा नकारार्थी प्रश्न असतो तेव्हा आपण कशाचा वापर करत असतो, नाहीसाठी नॉटचा वापर हा करत असतो। त्यानंतर आता नॉट घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट। सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता। त्यानंतर आपण घेत असतो V1 फॉर्म, यालाच आपण क्रियापदाचे पहिले रूप असं म्हणतो। नंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात कर्म आणि सर्वात शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क, म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह। बघा अशा प्रकारे या प्रश्नाची रचना मग इंग्रजीत येणार आहे। मग आता या रचनेनुसारच या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचे। बघा आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सुरुवातीला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा। मग प्रश्नार्थक शब्द मराठीतला कोणता आहे, का। मग का साठी आपण इंग्रजीत काय वापरतो, व्हाय, म्हणून इथे काय घ्यायचं, व्हाय। त्यानंतर आहे डू नॉट। आता डू नॉट न घेता आपण काय घेणार आहोत, त्याचं संक्षिप्त रूप इथे घेणार आहोत। डू नॉटचं संक्षिप्त रूप असते डोंट, DONT'। व्हाय डोंट अशा प्रकारे येणार आहे। आपण असं नाही म्हणायचं व्हाय डू नॉट, स्पीकिंग इंग्लिशमध्ये संक्षिप्त रूपच वापरले जाते जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हाय डोंट। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता। मग कर्ता कोणता आहे, तू, मग तू साठी आपण इंग्रजीत वापरतो यू, म्हणून आपण इथे यू घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप। मग आता या मराठी प्रश्नातलं क्रियापद कोणतं आहे, खात, म्हणजेच मूळ क्रियापद काय आलं, खाणे। मग खाण्यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत, इट, म्हणून आपण इथे इट घेणार आहोत कारण आपल्याला ते मूळ रूपात V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आहे, व्हाय डोंट यू इट। त्यानंतर आता इथे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट नाही आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म की ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म, पण इथे ऑब्जेक्ट नाही आहे, कर्म नाही आहे, पण एक राहिलेला शब्द आहे तो म्हणजे काही। म्हणजेच ऑब्जेक्ट नंतर कर्म नंतर जर काही प्रश्नामध्ये राहिलेलं असेल तर ते घ्यायचं असते त्याच्यानंतर, पण इथे ऑब्जेक्टच नाही आहे त्यामुळे आपण मग हा शब्द घेणार आहोत काही। मग काहीसाठी आपण समथिंग हा शब्द वापरतो, म्हणून आपण तो शेवटी इथे घेणार आहोत समथिंग।
आणि शेवटी मग काय द्यायचं आहे आपल्याला, प्रश्नचिन्ह. व्हाय डोंट यू इट समथिंग, तू काही खात का नाहीस. अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असला इंग्रजीमधून तर तुम्ही अशा प्रकारे मग विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे, त्यानंतर मग तो काळ ओळखल्यानंतर त्या काळातली इंग्रजीतली अशी रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारची प्रत्येक काळातली प्रत्येक प्रकारची म्हणजेच होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये पण 2 प्रकार असतात, जसं हा WH टाईपचा प्रश्न आहे आणि एक SNO टाईपचा प्रश्न. त्यांचे स्ट्रक्चर प्रत्येक काळामध्ये कशा प्रकारे असते याची एक प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तेव्हा तुम्ही ती लिस्ट नक्की बघा. प्लेलिस्टमधले व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य, मराठी वाक्य इंग्रजीमध्ये सहजपणे करता येईल. आता नेक्स्ट बघा, मी तुला शाळेत घ्यायला येऊ का, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. बघा आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते सर्वात आधी बघायचं. आता आपल्याला ह्या जे क्रियापद आहे त्याच्यावरूनच कळेल. मी तुला शाळेत घ्यायला येऊ का, येऊ का म्हणजे अजून जाणार आहे भविष्यामध्ये, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे, मग भविष्य काळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मग हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे बघा. आता हा वर जो प्रश्न होता तो WH टाईपचा प्रश्न होता, कारण इथे प्रश्नार्थक शब्द आलेला होता. पण आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का, याचं उत्तर कसं येईल बघा. मी तुला शाळेत घ्यायला येऊ का, म्हणजे समोरचं व्यक्ती काय म्हणेल, हो ये, किंवा नाही नको येऊ, म्हणजे हो किंवा नाही अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येईल. मग म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे. SNO टाईपचा प्रश्न, SNO टाईप क्वेश्चन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. मग आता अशा प्रकारच्या प्रश्नाची सुरुवात अशा प्रश्नार्थक शब्दाने नाही होणार, कारण इथे प्रश्नार्थक शब्दच आलेला नाही आहे. मग अशा वेळेला आता हा भविष्य काळातला प्रश्न आहे, म्हणजेच भविष्य काळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात त्या सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात होते, अशा प्रकारच्या प्रश्नाची. मग तो कोणत्याही काळातला प्रश्न असो. आता हा भविष्य काळातला प्रश्न आहे म्हणून आपण इथे भविष्य काळातलं सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत, ते आहे शॉल. म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत, शॉल या सहाय्यकारी क्रियापदाने. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता, मराठीतून कर्ता म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते V1 फॉर्म, म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी मग असते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. आणि सर्वात शेवटी मग आहे क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह आपण देत असतो. मग आता या रचनेनुसार आता ह्या मराठी प्रश्नाचे आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करूया. बघा आता सर्वात आधी तर घ्यायचं आहे शॉल. बघा त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो काय आहे मी. मग मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, सर्वांनाच माहिती आहे आय, शॉल आय. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. आता बघा या प्रश्नामध्ये येऊ हे क्रियापद आहे, त्याचप्रमाणे घ्यायला येऊ, म्हणजेच इथे 2 क्रियापद आलेली आहेत बघा, घ्यायला आणि येऊ म्हणजेच येणे मूळ क्रियापद. मग आता अशा वेळेस 2 क्रियापदं आलेली असतील तर अशा वेळेस आपण काय करत असतो, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे वाक्य किंवा प्रश्न आपण घेतलेले आहेत, 2 क्रियापदं असलेले. मग अशा वेळेस आपण काय करतो की हे जे 2 नंबरचं क्रियापद असते ते सर्वात आधी घेतो. म्हणजेच इथे सब्जेक्ट नंतर आपण ह्या क्रियापदासाठी इंग्रजी शब्द घेऊ येऊ, म्हणजेच येणे. त्यासाठी आपण काय इंग्रजी शब्द वापरतो येण्यासाठी कम, शॉल आय कम. आणि घ्यायला, आता घ्यायला म्हणजेच ब्रिंग हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही, तर त्यासाठी आपण वापरणार आहोत शॉल आय कम टू रिसिव्ह, RECEIV, रिसिव्ह. नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे. मग कर्म काय आहे, तुला. कोणाला घ्यायला येऊ का, तर तुला. तुलासाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये यू. बघा त्यानंतर ऑब्जेक्ट झालं. त्यानंतर मी काय सांगितलं की ऑब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जे काही राहिलेलं असेल प्रश्नामध्ये ते घ्यायचं. मग आता इथे काय राहिलेलं आहे, शाळेत राहिलेलं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत शाळेत असं आहे म्हणून आपण घेणार आहोत ॲट द स्कूल. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. शॉल आय कम टू रिसिव्ह यू ॲट द स्कूल, किंवा हाच प्रश्न तुम्ही शॉल आय पिक यू अप ॲट द स्कूल अशा प्रकारे सुद्धा बोलू शकता. मग आपण इथे घेतलेला आहे शॉल आय कम टू रिसिव्ह यू ॲट द स्कूल, म्हणजेच मी तुला शाळेत घ्यायला येऊ का.
अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता. आता बघा नेक्स्ट बघा, माझा फोन कोणी घेतला आहे. बघा आता इथे सुद्धा प्रश्नच आहे. मग प्रश्नातला काळ ओळखण्यासाठी क्रियापद बघायचं. क्रियापद काय आहे. मग आहे यावरून आपल्याला काय कळते की हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे. त्याचप्रमाणे बा घेतला आहे म्हणजेच काय की फोन घेऊन झालेला आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हा वर्तमान काळ तर आहेच, पण वर्तमान काळामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो पूर्ण वर्तमान काळातला आहे. बघा घेतला आहे, माझा फोन कोणी घेतला आहे. घेतला आहे यावरून आपल्याला कळते की क्रिया पूर्ण झालेली आहे फोन घेण्याची, म्हणून हा पूर्ण वर्तमान काळातला प्रश्न आहे. त्यालाच आपण इंग्रजीत प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे आहे बघा इथे कोणी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होईल, हे लक्षात घ्यायचं. मग आता याची रचना इंग्रजीत कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर येणार आहे WH वर्ड, म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आता इथे पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद आहेसाठी काय वापरत असतो, ह्याव किंवा हॅज. बघा ह्याव किंवा हॅज. आता ह्याव किंवा हॅज यापैकी योग्य क्रियापद हे कर्त्यावरून ठरवलं जातं. कर्ता कोणता आहे त्यावरून ह्याव किंवा हॅज हे तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर आपण काय घेत असतो, पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच त्याला म्हणतात V3 फॉर्म. त्यानंतर आपण काय घेत असतो, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग नंतर क्वेश्चन मार्क, सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह. मग आता अशा प्रकारे या प्रश्नाची रचना इंग्रजीत येणार आहे. आता मग WH वर्ड कोणी, कोण किंवा कोणी, त्यासाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीमध्ये हू हा शब्द वापरतो. त्यानंतर आता ह्या वापरायचा का हॅज. आता त्यासाठी आपण काय घेणार आहोत, एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो जेव्हा एकवचनी कर्ता असतो तेव्हा. म्हणून आपण इथे घेणार आहोत हू हॅज. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. आता इथे क्रियापद आहे घेतला. मग घेतला म्हणजेच मूळ क्रियापद आहे घेणे. मग त्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो. त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे. पहिलं रूप आहे टेक, TAKE टेक. दुसरं रूप म्हणजेच V2 फॉर्म आहे TOOK टूक. आणि तिसरं रूप आहे टेकन, हू हॅज टेकन. कोणी घेतला आहे, काय कोणी घेतला आहे, ऑब्जेक्ट काय आहे माझा फोन म्हणजेच माय मोबाईल. आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. हू हॅज टेकन माय मोबाईल किंवा हू हॅज टेकन माय फोन. आता फोन म्हणजे अर्थातच तो मोबाईलच असतो म्हणून मी इथे मोबाईल लिहिलं आहे, किंवा इथे फोन पण म्हणू शकता तुम्ही. हू हॅज टेकन माय फोन किंवा हू हॅज टेकन माय मोबाईल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा फोन हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. आपण जेव्हा हू या प्रश्नार्थक शब्दाने प्रश्नाची सुरुवात करत असतो तेव्हा हू हे हाच प्रश्नार्थक शब्द सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणून कार्य करत असतो. कर्ता. हू म्हणजे कोणी, कोणी म्हणजे कोणीतरी असेल की जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे की त्याने फोन घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच हू जेव्हा हूने आपण प्रश्न विचारतो तेव्हा हा सब्जेक्ट कर्ता म्हणूनच कार्य करत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे आलेलं आहे हू हॅज टेकन माय फोन. माय फोन हे कर्म आहे, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, त्याला इतके स्वातंत्र्य देऊ नका. बघा आता हे एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, देऊ नका. म्हणजेच हे सुद्धा जे वाक्य आहे ते वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे का नकारार्थी वाक्य आहे. तर हे नकारार्थी वाक्य आहे, कारण इथे नकार आलेला आहे की त्याला इतके स्वातंत्र्य देऊ नका, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. त्याचप्रमाणे हे एक इम्परेटिव्ह सेंटेन्ससुद्धा आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्यसुद्धा आहे की ज्यात काहीतरी सांगितलेलं आहे, सल्ला दिलेला आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सल्लासुद्धा दिलेला असतो आज्ञार्थी वाक्यांमध्ये, म्हणजे इथे एक प्रकारचा सल्ला दिलेला आहे. तर मग आता अशा प्रकारचे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आता आपण लिहून घेऊ. तर आता इथे नकार आहे आणि हे वर्तमान काळातलं वाक्य आहे, त्यामुळे नकारार्थी वाक्यात आपण सहाय्यकारी क्रियापद डू वापरत असतो, डू किंवा डज. आता इथे आपण
डू वापरणार आहोत का? मग आता डू आणि नकार असल्यामुळे आपण काय घेणार आहोत? नॉट वापरणार आहोत नाहीसाठी. डू नॉट अशा प्रकारे हे येणार आहे. त्यानंतर आपण काय घेत असतो? क्रियापदाचे पहिले रूप घेत असतो त्या वाक्यातलं आणि मग नंतर घेत असतो ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे या वाक्याची इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. अशा प्रकारे या वाक्याची रचना असते. आता हे नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण डू नॉटचा उपयोग केलेला आहे. परंतु जर होकारार्थी वाक्य असलं तर त्याची रचना इथून असेल. V1 प्लस ऑब्जेक्ट बस एवढी रचना असेल त्याची. हे डोंट येणार नाही, डू नॉट येणार नाही. इथे नकार आहे म्हणून आपण डू नॉट घेतलेला आहे. मग आता आपण जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा आपण डू नॉट असं नाही म्हणणार. मी वरती सांगितलं तुम्हाला आपण काय म्हणायचं संक्षिप्त रूप? डोंट. बघा डोंट असं घेऊ आपण. म्हणजे आपण बोलताना सुद्धा डोंटच म्हणायचं. डू नॉट नाही म्हणायचं, डोंट. डोंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? V1 फॉर्म म्हणजेच काय? क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद आहे देऊ म्हणजेच मूळ क्रियापद देणे. मग देण्यासाठी आपण काय वापरतो? क्यू. म्हणून आपण ते मूळ रूपातच घेणार आहोत. डोंट क्यू. नंतर कर्म काय? ऑब्जेक्ट काय आहे? त्यालासाठी आपण इंग्रजीत वापरतो हिम. डोंट गिव हिम. त्याला देऊ नका. आता ऑब्जेक्ट नंतर जे राहिलेले शब्द असतात ते आपण घेत असतो. मग इतके स्वातंत्र्य असं हे राहिलेलं आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजी तिथे लिहिणार आहोत. डोंट गिव हिम सो मच म्हणजे इतके. इतकेसाठी आपण वापरला सो मच. आणि स्वातंत्र्य त्यासाठी आपण वापरतो फ्रीडम. FREEDOM. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत येणार आहे. डोंट गिव हिम सो मच फ्रीडम. त्याला इतके स्वातंत्र्य देऊ नका. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत हे वाक्य बोलू शकता. आता नेक्स्ट बघा. मी त्याला भेटलो. हे बघा हे अगदी छोटं आणि सोपं वाक्य आहे. आता इथे मी त्याला भेटलो हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला इथे क्रियापद बघावं लागेल. भेटलो. मग इथे लो हे शेवटचं अक्षर आलेलं आहे. ल ला ली ले लो. क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर यापैकी एक असेल लच्या बाराकडीतलं तर तो भूतकाळ असतो. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. म्हणजेच हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता त्याची रचना कशी असेल याचं उत्तर तुम्हाला माझी जी प्लेलिस्ट तयार केलेली आहे मी दिलेली आहे चॅनलवर माझ्या. तर त्या प्लेलिस्टमध्ये साध्या भूतकाळामध्ये वाक्याची रचना इंग्रजीत कशी असते जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथे तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हे वाक्य अगदी सहजपणे इंग्रजीत ट्रान्सलेट करता येईल. तर अशा प्रकारे आणि हे वाक्य ट्रान्सलेट केल्यानंतर तुम्हाला याचे ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी ते तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते सुद्धा त्या वाक्याचा काळ ओळखून आणि मग त्याचे इंग्रजीतील रचना तयार करून तर अशा प्रकारे आपण ते करायला आज शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.